हाय, कशा आहात सगळे? तर मी तुमची जवळची मैत्रीण आरती. तर आज ना म्हणजे रात्रीच्या वेळेस जवळपास 8 वाजता एक पार्सल आलं होतं, तर ते मी आता अनबॉक्स करते. तुम्हाला दाखवते मी काय आणलंय, म्हणजे काय मागवलंय ते. बरेच दिवसापासून मला आणि माझ्या हसबंडला नेक पेनचा त्रास होतोय आणि त्यासाठी आम्ही बरंच काय-काय करतोय, पण काही असं म्हणजे सोल्युशन व्यवस्थित निघत नाहीये. तर त्यासाठी हे एक असं पार्सल मागवलंय, जेणेकरून त्याने तरी आम्हाला थोडंफार तरी फरक पडेल. आणि तुमच्याकडे काही म्हणजे त्यावर उपाय असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा, जेणेकरून आम्हालासुद्धा त्याने फायदा होईल. आणि हे ओपन केल्यानंतर आपण बघू शकता याची जी पॅकेजिंग आहे एकदम वर्स्ट आहे, म्हणजे अजिबात चांगली पॅकेजिंग नाही. सगळा जो वरचा जो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खोका जो आहे तो पूर्ण फाटलेला आहे, पूर्ण असा चेपलेला आहे. आणि हे त्याचं चार्जर आहे आणि हे जे आहे एक मसाजर आहे. आपण बघू शकता असं म्हणजे याला चार्ज चार्ज तर नाही म्हणणार आपण, स्विच ऑन ऑफ केल्यानंतर तो फिरतो आणि मस्त असं लाईट सुरू होतं आणि त्याने वार्मसुद्धा वाटतं आपल्या बॉडीला. बऱ्याच वेळेस ना आपण म्हणजे दिवसभर बसून असतो किंवा दिवसभर आपले बाकीची कामं सुरू असतात उभे असून, तेव्हा आपलं बॅक पेन होतं किंवा बरेच म्हणजे नेक पेनसुद्धा होतं, काहीतरी म्हणजे दुखत असतं. तर हे अशा प्रकारे जी मसाजर आहे त्याने आपल्याला रिलीफ वाटतं. आणि आम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे लावायचं आणि अशा प्रकारे थोडा वेळ होल्ड करायचं. नाही होल्ड करायचं असेल तर आपण जी चेअर वगैरे असते त्याला पिलो लावायचं आणि सेट करायचं व्यवस्थित, आणि त्याने मस्त म्हणजे छान मसाज वाटतं. आणि आपण बघू शकता अशा प्रकारे आपण हँडलासुद्धा त्याने मसाज करू शकतो. गुड मॉर्निंग. तर आता आहे दुसरा दिवस आणि सकाळी मुलं गेली आता स्कूलमध्ये. आणि आता स्कूलमध्ये गेल्यानंतर आमच्यासाठी मी जो पोहे बनवलेला होता तो नाश्ता वगैरे केला आणि केल्यानंतर आता जेवणासाठी मी कळण्याची भाकर आणि भरीत असतं ते बनवते. त्यासाठी मी आता पहिले कळण्याची भाकर बनवते. आपल्यापैकी कुणाला कळण्याची भाकर आवडते मला कमेंट करून जरूर सांगा, कारण मला तर फार आवडते. कळण्याच्या भाकरीची जी टेस्ट असते ना आणि त्याचा जो वास असतो, वाह यार! काय मस्त, म्हणजे इतकं छान वाटतं ना, अगदी आपण गावाकडे राहतोय असं फील होतं त्याने. आणि आपल्यापैकी मोस्टली गावाकडचेच आहेत, तर मी काय म्हणते ते कळालंच असणार तुम्हाला, कारण शहरात राहूनही गावाची ओढ काही कमी होत नाही. ओढ लावती ती गावाची लाल माती, वळणा वळणाचा रस्ता अन रक्ताची नाती. आणि कळण्याची जी भाकर आहे ना, मला पातळ आवडते, अशी जाडसर नाही आवडत. तर त्यामुळे मी ती जी भाकर आहे ना, अशी पोळीसारखी लाटून घेते बारीकसर आणि छान वाटते. आणि त्यात मी जे आहे ते मीठ आणि कसुरी मेथी घातलेली आहे. त्याने चव जी आहे ती खूपच छान येते. आपणही अशा प्रकारे म्हणजे जेव्हा केव्हा आपण कळण्याची भाकर बनवत असाल, तेव्हा त्यात कसुरी मेथी आणि मीठ घालून बनवा. मीठ तर शक्यतो आपण घालतोच, पण शक्यतो आपण त्यात म्हणजे कसुरी मेथी जी असते तीसुद्धा घालून बघा, त्याने छान चव येते. आणि ही आजची आपली थाळी आहे. या मग जेवायला. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच जो गॅस ओटा आहे तो सुद्धा मी आवरून घेतला, कारण गॅस ओटा नंतर म्हणजे तसंच पडू दिला तर तो तसंच राहतोच, म्हणजे दिवसभर तसंच राहतो. तर शक्यतो आपण जेवण केल्यानंतर लगेच आवरून घ्यायचं, म्हणजे त्या ज्या वर्क फ्लोमध्ये तो पटापट होऊन जातो, आवरून आवरून होतो म्हणजे. नाहीतर तसा राहिला तर तसंच पडून असतो. म्हणून मी जेवणा अगोदर किंवा म्हणजे शक्यतो जेवणा अगोदरच आवरते, नाहीतर एखाद्या वेळेस राहून जातं. म्हणजे जेवण करायचं असेल किंवा भूक लागलेली असेल तर पहिले मी जेवण करते आणि नंतर आवरते. तर आज तसंच झालेलं आहे. जेवण पहिले केलं आणि आत्ता गॅस ओटा जो आहे तो आवरून घेते. भांडे वगैरे जे आहे ते सुद्धा आवरायचीच आहे, कारण ती पडून राहिली तर तशीच राहून जातात आणि दिवसभर त्यात असंच निघून जातो. आणि जी आवरायची भांडी असतात ती म्हणजे दिवसभराची आणि संध्याकाळची एकत्र येतात आणि ती जास्त होतात. त्यामुळे मला थोडा कंटाळवाणं वाटतं की इतकी जास्त भांडे घासायला. त्यामुळे थोडी भांडी मी जेव्हा पडतात तेव्हा लगेच घासून घेते. आणि भांड्यांचं तसंच आहे, म्हणजे जितकं आपण लवकर आवरू, म्हणजे जितके पडलेले आहे तितके लवकर आवरले की तो म्हणजे किचन जे आहे ते आपलं क्लीनही दिसतं आणि स्वच्छ दिसतं. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपण बाकीची कामंसुद्धा आपण फ्रेशली करू शकतो, कारण जो पसारा आहे तो कमी दिसला की आपल्याला बरं वाटतं कामं करायला. आणि जो पसारा आहे तो जास्त झालेला असेल, किचन जे टॉप आहे ते पूर्ण गच्च भरलेलं असेल तर खूप जास्त कंटाळा येतो ही आवरायला आणि बाकीचे कामं करायलासुद्धा. आपण बाकीची कामं त्यामुळे थोडं लेट करत जातो. डेली किंवा मी 1-2 दिवसानंतर हे सिंक आणि जे नळ आहे ते सुद्धा क्लीन करून घेते. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आपण जाऊन चेकआउट करा. आणि हो, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.